तर नमस्कार भावांनो, झालेली आहे सकाळ. आपण माल भरला होता रांजणगावचा. रांजणगाव ऑक्सिकूल कंपनी नाच जिल तर तुम्हाला माहिती आहे एस टी महामंडळाचं. तिथं आपल्याला माल सोडायचा होता. त्याचे जे टायअप केलेले ऑक्सिकूलवाल्यांनी. सकाळी सकाळी 4लाच निघालो होतो. मला सकाळी लवकर गाडी खाली करून यावं पण तसं काय पुढं झालं नाही, कारण कंपनीवाल्याने लावली आपली वाट. त्यांनी वाट थांबवलं आपल्याला 12 वाजेपर्यंत. पण सकाळी हळूहळू निघालो होतो, कारण मला लवकर जातं. दीड एक तासात 1.5-2 तासात गाडी तिथं जाते. मग हळूहळू चाललो होतो. हे बघा, सकाळी सकाळी नॉर्मल धुकंसुद्धा आलं होतं. रस्ता तर पूर्ण सामसूम होता, विषयच नव्हता. हळूहळू जरी गेलं तरी 2 तासाच्या आतमध्ये गाडी तिथं पोचते. आणि असं दिवसा निघलं 3 तास पण जायला वाजतात आणि 4 तास, कारण वाघोलीपर्यंत जाऊस तर माणसाला 2-2.5 तास जातात. त्यामुळे मला सकाळी लवकर निघलेलंच बरं. वाटलं होतं कंपनीत गाडी खाली होईल, कंपनीत काही गाडी खाली झाली नाही. मला काय करणार, ऑप्शनच नाही. जाऊ द्या मग काय. हा आपला कोरेगाव भीमाचा बंद पडलेला टोल पास केला लवकर. सकाळी सकाळी थंडीत एवढी वाजत होती की बस विचारायला भयंकर थंडी पडली होती सकाळी सकाळी, विषयच नाही. खाना चाललो होतो. कशी केली लाइटिंग एकदम कडक मध्ये, विषयच नाही, मस्त दिसत होती. प्रवास करायला पण मजा येते. रोड पण आता तिथं 3 पदरी केलेला आहे शिक्रापूरपर्यंत, त्यामुळे जरा बरं वाटतं याचा रस्ता चालवायला. तर शिक्रापूर पास केलं. आता मला जाऊन तरी काय करणार, मग नसतं सकाळी सकाळी चहा घेतला. थोडा दिवस पण उजडत होता. कंपनीत आलोय भावांनो, गाडी खाली करा. बघा यांच्या गाड्या. हे ऑक्सिकूलचं गोडाऊन आहे. इकडं माग अशी शेती कडक, कंपनीचं एंट्रन्स, गाड्या. से पाणी गावाकडचा फीलच वेगळा आहे हो. गावाकडचा विषयच नाही. कडक आहे विषय. तो मोराचा पण आवाज येतोय दिसाना, पण त्याच्या शोधात चाललोय कुठे काय मग. बोतला गाडी लावली होती. गाडीवाली काय गाडी खाली घराच्या मोड नव्हती, शटरच उघडा नाही गेली. सकाळी 8ला येतात म्हणले, 8ला गाडी बोलून घेतली आणि कंपनीवाल्यांनी शटर उघडला 10:30ला. आणि परवा वैतागून टाकू. नंतर गाडी घेतली थोडी हातात नंतर दिली, परत वापस वडिलांकडं निघालो. डायरेक्ट रिटर्न मारून पुन्हा आपल्या पुण्याच्या दिशेला जायचा विषय असा. पुण्यात धायरी गावात जाता जाता आपल्याला भवानी पेठेत अजून 2 फ्रीज सोडायची होती. त्यामुळे आता उशीर तर भरपूर झाला होता. आता मला वैतागलो होतो. नाश्ता वगैरे पण काही केला नव्हता. सरळ मला आता पुढं जाऊ, कोरेगाव भीमा पास करून सोमेश्वर मिसळ आहे, तिथं आपण सोमेश्वर मिसळ खाऊ लोणीगंजच्या अलीकडं. शिक्रापूर चौकाच्या इथलं ट्रॅफिक पारेकडं 1.5-2 किलोमीटरपासून लागलो. हळूहळू गेलो. आधीच वैतागलो होतो, त्यात अजून हे झालं, विषयच नाही. नुसतं इकडून तिकडून आता मग दाब्या करत निघालो. एका ट्रकवाल्याने तर प्रॉपर गाडी दाबली पण होती. काय करणार, चालायला लागतंय. आता गेलो पुढं. ट्रॅफिक बघा, इथे दिवसाच्या गाड्यासुद्धा रोडला भरपूर आहेत, कारण सीझन चालू आहे. त्यामुळं काय यांचा धिंगाणाच असतो रोडला. तर पुढं पोचलो. हे बघा, शिक्रापूर पास करून आलो. लोणीगंजच्या अलीकडे सोमेश्वर भेटच्या मला थांबलो. मिसळ मागवली. मिसळ खाऊन पुन्हा निघालो आपल्या पुण्याच्या दिशेला. वाघोली चौकाच्या पुढं आल्या इथं आपल्याला RTO साहेब दिसले. काय गाडी घेतली असं ना एखादी मोठी लाईनची काट्याव. जाऊ दे आता, आपल्या त्या गाडी एवढंच काही मटेरियल नव्हतं. आता आलो रामवाडीच्या डायरेक्ट मेट्रो स्टेशनपाशी. दोन प्रवास सुरू केला आणि डायरेक्ट आता निघू म्हणलं. भवानी पेठेतलं मटेरियल खाली करून जाऊ घरी. काना गेलो. मटेरियल खाली करायचं होतं. तिची बिल्टीवरचा ॲड्रेस वगैरे बघून निघालो. गाडी लावली. 10 मिनटात शोधल्यानंतर हे आपल्याला सापडलं. शिवशी खाली केली आहे बघा. कशात आपल्या 2 महिना दोन चकाचक केल्या. मला उद्या ट्रिप आली तर लगेच पळायला. बघा तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.